मला खरं तर काल अंजनगावातील पुतळ्यावरून जो वाद निर्माण झालेला होता त्यावरची बैठक झाली आणि आपण त्या बैठकीमध्ये होतात. नक्की काय निर्णय झालेला आहे, काय त्या अंजनगावमध्ये गेल्या 3 दिवसापूर्वी 4 दिवसापूर्वी मराठा समाजाच्या काही तरुण मुलांनी हे तिथे महाराजांचा छत्रपती शिवरायांचा अश्वरूढ पुतळा त्या ठिकाणी उभा केला होता. ते उभा करत असताना तो पुतळा सार्वजनिक जागी आहे किंवा वैयक्तिक जागी याची फारशी त्या मुलांना कल्पना कदाचित नसेल. त्यामुळं तो त्या ठिकाणी उभा केल्यानंतर तिथलं एक देवस्थान आहे, खेलोबा देवस्थान म्हणून, त्या देवस्थानच्या ट्रस्टीने हा पुतळा हा आमच्या मंदिराच्या जागेमध्ये येतो आहे आणि त्याच्यामुळं तिथं थोडासा जातीय वाद नव्हता, तर तो देवस्थान आणि ते मुलं छत्रपती शिवरायांचा पुतळा बसला यांच्यामध्ये थोडासा वादन निर्माण झालं होतं. परंतु त्याला स्वरूप काही बाहेरच्या मंडळी की जातीचं देण्याचा प्रयत्न तिथे केला गेला आणि म्हणून ते वातावरण 2-3 दिवस झालं चिघळलं होतं. तसं ते गाव अतिशय तिथं मोठ्या प्रमाणात मराठा समाज आहे, मोठ्या प्रमाणात धनगर समाज आहे. परंतु आजपर्यंत मी आता 40 म्हणजे 60 वर्ष झालं बघतो तिथं अतिशय शांततेनं जातीय सलोखा ठेवून असणारं गाव आहे. परंतु काही बाहेरच्या लोकांनी येऊन तिथं जातीय वळण देण्याचा प्रयत्न केला आणि ते चिघळलं. त्यानंतर ती माझ्या तालुक्यात गाव नाही, माझ्या मतदारसंघात गाव नाही, परंतु माझा त्या गावाशी नेहमी संबंध असल्यामुळं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आणि राज्याचे आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री देवाभाऊ यांनी आणि आमचे सचिनभाई कल्याण शेट्टी अक्कलकोटचे आमदार यांनी मला दूरध्वनीवरून सांगितलं की आपण थोडासा त्याच्यामध्ये सिमेंट घडवण्याचा प्रयत्न करावा, कारण ते सगळे लोक हे माझ्या नेहमी संपर्कातले आहेत, राजकारण घेत माझ्या संपर्कातले असल्यामुळं काल मला त्यांनी कशा प्रकारे तिघांनीही आदेश दिले त्याप्रमाणे मी पहिल्यांदा मराठा समाजाच्या लोकांना बोलवून घेतलं, त्यांच्याशी चर्चा केली. नंतर धनगर समाजाच्या लोकांना बोलवून घेतलं, त्यांच्याशी चर्चा केली आणि त्या चर्चेतून पहिल्या चर्चेच्या फेरीमध्ये माझ्या लक्षात आलं की यांना इथं जातीवाद करायचा नाही, यांना इथं हे प्रकरण वाढवायचं नाही आणि म्हणून करता मग दिवसभर आम्ही त्याच्यात चर्चा केली आणि चर्चेअंती असं असा निष्कर्ष काढला, असं ठरवलं की माढा तालुका सोडून बाहेरच्या तालुक्यातील जे भूमी अभिलेखाचे अधिकारी आहेत म्हणजे मोजणी करणारे त्यांच्याकडून तात्काळता ती मोजणी करून घ्यायची आणि 814 नंबर गट हा देवस्थानचा आहे, 815 नंबर हा गट ग्रामपंचायतचा आहे. त्यामुळे 814 जर असेल तर मराठा समाजाच्या आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की आम्ही तो ताबडतोब काढून घेतो आणि जर नसेल तर धनगर समाजाचे लोक म्हणले की तिथं ठेवायला आमची काही हरकत नाही. त्याप्रमाणे काल तातडीच्या मला वाटतं की मोहोळ आणि पंढरपूरच्या काहीतरी अधिकाऱ्यांनी तिथं मोजणी केली आणि मोजणीमध्ये हा पुतळा हा काही अंशी हा 814 ह्या गटामध्ये येते अशा प्रकारचा निर्णय त्या अधिकाऱ्यांनी दिल्यामुळं मराठा समाजाच्या लोकांनी सांगितलं की ठीक आहे तिथे येत असेल तर आम्ही आनंदानं हा पुतळा आम्ही दुसरीकडे हलवतो. त्याप्रमाणे मग माझी आणि पालकमंत्र्याची दूरध्वनीवरून चर्चा झाली. त्यामुळं आमच्या लोकांची इच्छा होती की पालकमंत्र्यांनी यावं आणि त्यांच्यासमोर हे सगळं घडावं. म्हणून पालकमंत्री रात्री मला वाटतं 10-10:30 वाजता आले. दोन्ही समाजाचे लोक प्रमुख त्यांच्याजवळ आम्ही मोहोळमध्ये आमची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये ठरलं की जे माझ्या घरामध्ये माझ्यासमोर जे ठरलं होतं तशा प्रकारे दोन्ही समाजाच्या लोकांनी त्यांना संमती दिली आणि हा पुतळा शेवटी महाराजांचा पुतळा हा बसवणं हे सगळ्यांनाच आद्य कर्तव्य आहे. म्हणून करता पालकमंत्र्यांनी सांगितलं की हा पुतळा आता आपण दुसऱ्या ठिकाणी की ज्या ठिकाणी तो पुतळा सगळ्या लोकांना दिसेल, तो पुतळा बसवण्यात साधच अशा प्रकारची कशी ती जागा असेल, प्रत्येक लोकांना तिथं जाता येतात त्या पुतळ्याचं म्हणजे समोर दिसला पाहिजे आहे अशी जागा, मग ते सरकारचे असो किंवा निमसरकारचे असो किंवा ग्रामपंचायतीचे असो, ही जागा तात्काळता द्यायची आणि त्याच्यावर ते पुतळा उभा करायचा. ती जागा कुठं द्यायची
कोणची द्यायची, कशी द्यायची या बाबतीमध्ये तडजोड झाली की जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि जिल्ह्याची SP या दोघांनी तिथे यायचं. त्यांच्यासमेत मी असणार आहे त्यांचा सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून, आणि आम्ही सगळ्यांनी मिळून तिथं ते जागा बघायची आणि ती जागा कलेक्टर साहेबांनी आणि जिल्हाधिकारी साहेबांनी जी जागा सिलेक्ट करतील त्या जागेवर पुतळा हलवायचा. आणि जिल्हाधिकाऱ्यांनी आणि कलेक्टर साहेबांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला साजेल अशी जागा शोधावी अशा प्रकारे पालकमंत्र्यांनी निर्देश दिलेले असल्यामुळं ही तोडगा आता निघालेला आहे. आणि त्यानंतर पालकमंत्र्यांनी सांगितलं की महाराजांच्या पुतळ्याला सुशोभित करण्यासाठी आणि त्याला कंपाऊंड वगैरे सगळं करण्यासाठी DPCमधून 2 ते 3 दिवसात 1 करोड रुपये त्या सुशोभितीकरणाला आणि त्या पुतळ्याच्या सगळ्या वॉल कंपाऊंड वगैरे करण्यासाठी देतो अशा प्रकारचा निर्णय रात्री साधारणपणे 1-2 वाजता झाला. आणि त्यानंतर हा प्रश्न आता निकालात निघालेला आहे. आता जागा मिळाली की त्याचे मराठा बांधव तो पुतळा, मराठा आणि धनगर बांधव मिळून तो पुतळा तिथून ज्या ठिकाणी कलेक्टर आणि जिल्हाधिकारी साहेबांनी SP हे जागा देतील तिथं ते देणार आहेत. त्यानंतर दोन्ही समाजाच्या मंडळींनी प्रशासनाचं, पालकमंत्र्यांचं, देवेंद्र फडणवीस साहेबांचं, कल्याण चिटे साहेबांचं आभार मानलेला आहे. मला असं असलं तरी मनोज जरांगे पाटील यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली नाही. काल त्यांनी सांगितलेलं की 11 वाजता मी अंजनगावमध्ये येणार आहे असं सांगितलेलं. हो बरोबर आहे ना. ही सगळी डेव्हलपमेंट पुन्हा संध्याकाळी झाली ना. जरांगे पाटलांनी सांगितलं होतं की मी येणार आहे. आम्ही त्यांना सांगितलं होतं की चर्चा चालू आहे. जर चर्चेतून मार्ग निघाला नाही तर पुढचा काय असेल ते निर्णय घ्यावा. परंतु चर्चा चालू आहे. त्या चर्चेला आता यश आलेलं आहे. आणि आत्ता थोड्या वेळामध्ये कलेक्टर साहेब येतील, जिल्हाधिकारी साहेब येतील. त्यानंतर तो पुतळा चांगल्या ठिकाणी बसवला जाईल आणि त्याला गव्हर्नमेंट मदत करणार आहे. राज्यभरातून अनेक वेगवेगळ्या समाजाचे आणि वेगवेगळे नेते जे आहेत ते येण्याचं त्यांनी काल सगळीकडे आवाहन केलेलं होतं. मात्र आता या लोकांना आपलं काय आव्हान असणार आहे? त्यांनी गावात माझं त्या सगळ्या प्रत्येक समाजाच्या जे नेतृत्व करतायत त्यांना माझी विनंती राहील की आता हा प्रश्न निकालात निघालेला आहे. मुळात हा प्रश्न जातीवादी नव्हताच. एका देवस्थानचा आणि त्या मुलांचा, म्हणजे तिथं मराठ्याची सगळी नव्हती, धनगर समाज नव्हती. आणि तो जो किलोबा आहे कदाचित आपल्याला माहीत नसेल, तिथं आमच्या ह्या भागातले 25 गावातील सगळ्या समाजाचे लोक जातात. त्याला काय म्हणजे एका धनगर समाजाचं असं नाही आहे ते. तरी माझी त्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना सगळ्यांना विनंती राहील की आता हा प्रश्न निकालात निघालेला आहे, सामोपचाराने निघालेला आहे. दोन्ही समाजाच्या लोकांनी त्याला संमती दिलेली आहे. त्यामुळं आता हा प्रश्न कुणीही वाढवण्याचा प्रयत्न करू नका. इथं आमच्या अंजन गावामध्ये 50 वर्षापासून जे जात रहित लोक गुन्ह्या गोविंदा राहतात तसं त्यांना गुन्ह्या गोविंदा राहण्यासाठी आपण उत्तेजित करावे. बस